नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो. आपण आज बघणार आहोत की MSCB म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट किंवा जे काही आपण विद्युत क्षेत्रातलं जे आपण म्हणतो कंपन्याज आहेत ना, ऑलरेडी 2005पर्यंत 4पर्यंत आपण त्याला MSCB म्हणायचो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. त्यानंतर ते फुल्ली गव्हर्नमेंट होतं. त्यानंतर 2004-5 पासून त्याचं 3 कंपन्यांमध्ये विभाजन झालं, म्हणजे सेमी गव्हर्नमेंटमध्ये आलं. 3 कंपन्यामध्ये म्हणजे ज्याचं ते जी मेन कंपनी आहे ती MSCB होल्डिंग कंपनी आहे. त्याच्या अंडरमध्ये महावितरण म्हणजे MSCDCL म्हणजे आपण त्याला महाडिस्कॉम म्हणतो. त्यानंतर महापारेषण म्हणजे MSCTCL महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, त्याला आपण महाट्रान्सको असं म्हणतो, असं सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर आपलं महानिर्मिती म्हणजे MSPGCL महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड. ठीक आहे. तर अशा 3 कंपन्यांमध्ये त्याचं विभाजन झालं. त्याच्या रिक्रुटमेंट ह्या जवळपास 15 वर्षापासून साधारण 17 वर्षापासून सुरू आहे. त्यामध्ये सुरुवातीला 2005 ते 10, 12, 13च्या पिरियडमध्ये भरपूर प्रमाणात रिक्रुटमेंट करण्यात आलं. ॲक्च्युली मॅनपॉवरनी जर आपण विचार केला तर मॅनपॉवरनी त्याच्यामध्ये जे आहे महावितरण जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मॅनपॉवर इन्क्लुडेड आहे. जास्तीत जास्त मॅनपॉवर तिथं आवश्यक आहे, कारण की कन्झ्युमर एंडपर्यंत म्हणजे जे काही आपण म्हणतो की आपण जे घरात इलेक्ट्रिसिटी वापरतो तिथे महावितरणचं काम असतं. तर त्याच्यामुळे तिथे मॅनपॉवर जास्त वापरलं जातो, जास्त तिथे हे एम्प्लॉईज आहेत. आणि त्यानंतर महाट्रान्सकोमध्ये थोडंफार त्यापेक्षा कमी आहेत आणि महाजेनको त्यापेक्षा कमी आहेत, कारण की महाजेनको म्हणजे जे पॉवर प्लॅन्ट आपले असतात तिथे तुम्हाला तुमचं वर्किंग असतं, म्हणजे जे एम्प्लॉई तिथे काम करतात त्याच्या थ्रू म्हणजे जनरेशन पॉवर प्लॅन्ट त्याला म्हणतो आपण. तर तिथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन नंतर ट्रान्समिशन सिस्टीमद्वारे ट्रान्समिशन म्हणजे महाट्रान्सको जे काम करतं ते ट्रान्समिशन सिस्टीमच्या थ्रू तिथून ते स्टेप स्टेप डाऊन वगैरे होऊन त्यानंतर वितरणला म्हणजे महाडिस्कॉम म्हणजे 33ची किंवा 132 पेक्षा ज्या खालचे जे आपण म्हणतो ते जे सबस्टेशन असतात 33 kV किंवा 11 kV वगैरे, तर तिथून खाली ते महावितरणमध्ये येतं आणि तिथून मग ते लोड आपल्याला लोड जो आहे म्हणजे जे काही आपलं पॉवर जनरेट केलेली जाते ती 11 kVमध्ये कन्झ्युमरच्या एंडपर्यंत सप्लाय केली जाते. तर ते महावितरणचं काम असतं. ॲक्च्युली ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर त्याचा वाटला तर आपण स्पेशल व्हिडिओ एखाद्या वेळेस घेऊ. तुम्हाला जर असं वाटत असेल त्यावर आपण वेगळा व्हिडिओ घेऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे हे जी मी माहिती देतो आहे की जे आता नवीन जे व्ह्युअर्स आहे जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी माहिती देतो आहे, फ्रेशरसाठी. त्यामध्ये रिक्रुटमेंट वरच्यावर निघत राहतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त वितरणमध्ये म्हणजे महावितरणमध्ये वॅकन्सी जास्त निघत असते. त्यामध्ये मी आज टेक्निकलबद्दल बोलणार आहे. नॉन टेकचे तर भरपूर असतात पोस्ट आहे, परंतु टेक्निकलमध्ये असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि टेक्निशियन आणि ऑपरेटर. ठीक आहे, असे 3-4 पोस्ट आहे. ह्या टेक्निकल रिलेटेड पोस्ट आहे. तर त्याच्यामध्ये जर नंबर ऑफ पोस्टचा विचार केला तर नंबर ऑफ पोस्ट या सगळ्यात जास्त टेक्निकलच्या निघतात, टेक्निशियनच्या निघतात. तर टेक्निशियन जे आहे ते ITI बेसवर आहे. जसं महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये टेक्निशियनची पोस्ट येते. टेक्निशियन 4, टेक्निशियन 3, सहाय्यक तंत्रज्ञ असे वेगवेगळे नाव असतात. आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून स्टार्टिंगची पोस्ट असते, त्यानंतर 3 वर्षानंतर टेक्निशियन देतात. ठीक आहे. तर आज आपण थोडंफारची माहिती बघणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली मी हा डिटेलमध्ये घेणार नाही, डिटेलमध्ये आपण वेगळा व्हिडिओ घेऊच, ॲनालिटिक्स वगैरे सगळे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा. पण तो आजच्या याच्यामध्ये जस्ट एक मुलांचे मला रिक्वेस्ट होते की सर टेक्निशियन 3 महाजेनकोबद्दल थोडी माहिती द्या. तर आपण बरेच आपले महापारेषण किंवा महावितरणची बरीच आपण माहिती आता म्हणतो दिलेली आहे, परंतु महाजेनकोवर आपण आता फोकस करणार आहे. कारण की पुढचे म्हणजे बघा 2019मध्ये साधारण 700-750 वॅकन्सीची ॲड आली होती, जाहिरात आली होती. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भरती त्याच्यामध्ये करण्यात आली महाजेनकोमध्ये. त्यानंतर आता 22ला किंवा 23च्या स्टार्टला ती ॲड अपेक्षित आहे, जाहिरात अपेक्षित आहे. 100% अजून बऱ्यापैकी क्लिअर झालेलं नाही आहे, परंतु त्यामध्ये चान्सेस भरपूर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगणार आहे. महाजेनकोमध्ये जे काही टेक्निशियन 3चं पद असतं ते क्लास 3चं पोस्ट असते. तर त्या रिलेटेड मी थोडीफार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देतो. ही जी काही मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो आहे किंवा मग जी थोडीफार आपल्याला माहिती आपण जी घेतलेली आहे ती 2019ची जी जाहिरात आहे टेक्निशियन 3ची त्यावरून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये टेक्निशियन 3 हे जे पद आहे ते ITI बेसवरचं पद आहे, ते क्लास 3मध्ये येते. ठीक आहे, क्लास 3चं स्केल त्याला लागू होते. तर त्याच्यामध्ये जे आपण सगळ्यात आधी बघू ते म्हणजे क्वालिफिकेशन. ठीक आहे, क्वालिफिकेशनमध्ये बघा, जी संधी तुम्हाला महावितरण महापारेषणमध्ये मिळत नाही ती संधी तुम्हाला इथे मिळते 2 गोष्टीमध्ये. ठीक आहे, 2 गोष्टीमध्ये ज्या एक्सेप्शनल आहे याच्यामध्ये महाजेनकोमध्ये त्या एक्सेप्शनल आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असा
की मला बरेच विद्यार्थी विचारतात की सर वायरमनला जागा आहेत का, वायरमनचा हे मी ॲक्च्युली हे 2019ची जी जाहिरात होती महाजनकोती त्याचा रेफरन्स घेऊन इथे तुम्हाला सांगतो आहे. नवीन ॲडमध्ये काही चेंजेस होऊ शकतात, परंतु त्याच्यानुसार जे काही विद्यार्थी मित्र माझे इलेक्ट्रिशियनचे आहेत तर ते इलेक्ट्रिशियन प्लस वायरमन, ठीक आहे. हे महत्त्वाचा भाग आहे ॲक्च्युली. ट्रान्सको आणि याच्यामध्ये वितरणमध्ये वायरमन चालत नाही ॲक्च्युली. वीजतांत्री, याला वीजतांत्री म्हणतात, याला तारातंत्री म्हणतात, ठीक आहे. तर हे झाले इलेक्ट्रिशियन रिलेटेड. परंतु बाकीचे जे आहेत जसं आता आपण याच्यामध्ये जर बघितलं ITI जे आपले जे ब्रँच ट्रेड्स असतात त्याच्यामध्ये वेल्डर आलं, मशिनिस्ट आलं, मेकॅनिक आलं, किंवा मग आपलं इलेक्ट्रॉनिक रिलेटेड असेल, किंवा मग बाकीचे जे त्याचे ट्रेड्स आहे त्या भरपूर साधारण 7 ते 8 ट्रेड जे आहेत तर त्याचं ते तू इथे अप्लाय करू शकतात. या ज्या टेक्निशियनची पोस्ट आहे त्यासाठी अप्लाय करू शकतात. इतर ट्रेडनासुद्धा इथे चान्सेस जास्त आहे. फक्त याचा एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की याच्यामध्ये जसं आता महावितरण महापरिषदमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन घेता, याच्यामध्ये बाकीचे सुद्धा ट्रेड इन्क्लूड असल्यामुळे याचा कट ऑफ हा थोडाफार जास्त जातो आणि कॉम्पिटिशनसुद्धा जास्त राहते. हा एक त्याच्यामध्ये एक नुकसान आहे म्हणा, किंवा पण बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा चान्स मिळतो, ठीक आहे. तर याचं PDF जे आहे 2000 तुम्ही जर ॲड बघितली असेल तर फारच चांगलं, नसेल बघितले तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही बघू शकता. इथे मी तुम्हाला इथे लिंक देतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2019ची जी ॲडची जाहिराती आहे त्याचं PDF देतो आहे, ते तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोलवर तुम्हाला सगळं PDF मिळेल, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. मी तुम्हाला इथे फक्त ठळक जे पॉईंट आहे आपले तेच इथे सांगतो, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे आपला एज लिमिट. जसं आता पहिलं तुम्हाला क्वालिफिकेशनचे जे महत्त्व आहे ते सांगितलं जेन्कोमध्ये. आता जेन्कोमध्ये एज लिमिट हे बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. फॉर एक्झाम्पल महावितरणमध्ये साधारण 27च्या जवळपास आहे, ते 27चं ओपनचं एज लिमिट आहे. त्यानंतर मला वाटते ट्रान्सकोजमध्ये 33 आहे, ओपनचं बोलतो आहे. बाकी मग 5 वर्ष ते OBC अदर कास्टसाठी सगळ्यांसाठी 5 वर्ष शिथिल राहते. याच्यामध्ये एज लिमिट आहे साधारण 18 ते 38, ठीक आहे. 18 ते 38 ओपनसाठी, ठीक आहे. आणि +5 याच्यामध्ये +5 जर केले तुम्ही म्हणजे 43, तर हे आहे अदर कास्टसाठी. तर अदर्समध्ये तुम्हाला सगळे आले, त्याच्यामध्ये तुम्हाला SC ST आले, NT आले, त्याच्यानंतर OBC आले, किंवा वुमन्स रिझर्वेशन जे काही आहे ते सगळे त्याच्यामध्ये येतात 43मध्ये, ठीक आहे. हा एक चांगला चान्स आहे जेन्कोमध्ये. बाकी याच्यामध्ये एवढं एज लिमिट राहत नाही. इथे तुम्हाला 38चं एज लिमिट आहे. अतिशय चांगली संधी आहे ज्यांचं एज वाढलेलं आहे त्यांच्या. तर त्यानंतरचा आपलं महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो, तिसरा पॉईंट आहे सॅलरी. बघा 2019च्या ॲडमध्ये ती दिलेली आहे साधारण 11,000 11,500 आहे. ती त्यावेळेसचं स्केल आहे 2019च्या त्याच्यामध्ये, कारण की 2019लाच वेज रिव्हिजन आलं होतं आणि 20पासून ते इम्प्लिमेंट झालं. साधारण 19-20ला ॲक्च्युली 18चं होतं ते, 19पासून इम्प्लिमेंट झालं. तर ते जे तिथे स्केल दिलेलं आहे ते 11,000 समथिंग दिलेलं आहे. ते सध्याचं जे स्केल आहे तिन्ही कंपनीमध्ये स्केल ही सारखीच राहते, ती JEEची असो AEची असो. म्हणजे AEचं जे हे आहे रँक आहे ती आहे क्लास 2मध्ये. तर क्लास 2मध्ये AE आणि JEE जे क्लास 3मध्ये येतात, आणि क्लास 3 टॉप अप्परमध्ये JEE येतात, आणि टेक्निशियन जे आहे ते क्लास 3 लोअरमध्ये येतात. तर टेक्निशियनचे पॅकेज हे तिन्ही ठिकाणी सारखंच राहतं. इथेसुद्धा साधारण तुम्हाला 26,000 हे बेसिक आहे, ठीक आहे. बेसिक म्हणजे जेव्हा तुम्ही आता जर ॲड आली आणि आता जर तुम्हाला त्याच्यामध्ये सॅलरी दिली असली तर एवढं तुमचं बेसिक राहील. प्लस त्याच्यामध्ये अलाउन्सेस असतात, ठीक आहे. तर ते जाते तुमचं साधारण 38,000पर्यंत, ज्याच्यामध्ये 1,000 कमी जास्त होऊ शकतो. परंतु चांगला सॅलरीज केला, आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं तुमचं सिलेक्शन झालं की तुमचं DV वगैरे झालं की तुम्हाला जे काही आहे तुमचं स्केल तिथे लागू होतं. ते वितरणमध्ये होत नाही, महाट्रान्सको आणि जनरेशनमध्ये डायरेक्ट तुम्हाला स्केल लागू होतं. तर मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा आपला भाग आहे आणि महत्त्वाचा पोर्शन आहे एक्झामचा, ज्यानुसार तुम्हाला आता पुढे तयारी करायची आहे. ॲक्च्युली 2019ची जी ॲड होती आणि त्याचं जे एक्झाम पॅटर्न होतं त्याचा आपण इथे रेफरन्स घेतो आहे. पुढची जी ॲड आहे किंवा यावर्षीची किंवा नेक्स्ट इयरची, तर त्याचा थोडाफार पुढे अपडेट काही झालं तर मी तुम्हाला कळवेलच. परंतु सध्या तरी याच्यामध्ये बघा हे 3 पोर्शन आहेत. तर या 3 पोर्शनमध्ये 75 प्रश्न, 75 मार्क्स आणि 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाची ही टेस्ट राहते आपली ऑनलाईन रिटन टेस्ट किंवा जी काही टेस्ट होईल ती ऑनलाईन टेस्ट. त्याच्यामध्ये पहिलं आहे नॉन व्हर्बल रिझनिंग किंवा तर्कशक्ती आपण ज्याला म्हणतो.
मराठीमध्ये याला बुद्धिमत्ता म्हणतात. 25 प्रश्न 25 मार्क. याच्यामध्ये वर्बल रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता याचा जो भाग आहे, दुसरा भाग आहे. 25 प्रश्न 25 मार्क, साधारण 50 मार्कांचं हे राहते. आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे आपण त्याला आता अंकगणित म्हणू शकतो आपल्या मराठीमध्ये. तर 25 प्रश्न 25 मार्क, 75 प्रश्न 75 मार्क. ठीक आहे, असा टोटल 75 मार्काचा हा पेपर राहतो आणि दीड तासाचा याला वेळ राहतो. दीड तासामध्ये तुम्हाला 75 मार्काचं सॉल्व करावं लागतं. आणि याचं जी लेवल आहे ही आपली 10th वगैरे SSC HSC लेवलची ही राहते, याची लेवल राहते क्वेश्चनची. त्याच्यामध्ये जास्त खूप टफमध्ये राहत नाही, एकदम बेसिकमध्ये राहते. पहिला पॉईंट. आणि दुसरं याच्याबद्दल आपण जर विचार केला काय एक्झॅक्ट सिलेबस काय राहील किंवा डिटेल सिलेबस काय राहील, तर डिटेल सिलेबस वगैरे असं सांगणं कठीण असतं. असं सिलेबस कुठेच काही दिलेलं नाही आहे त्यांनी साईटवर वगैरे. परंतु जे काही बेसिक लेवलचं आहे, जसं आता आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी मी तुम्हाला बुक सांगतो, तुम्ही त्या बुकमधून जर रेफर केलं, सध्या तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर 2-3 ऑथर्सचे नावं मी तुम्हाला सांगतो. ते बुक जर तुम्ही रेफर केले, पूर्ण सिलेबस त्यातलं घेतलं, तर तुमचं पूर्ण कंप्लीट होऊन जातं सिलेबस. तुम्हाला कुठेच काही दुसरा अभ्यास करायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये बघा, पंढरीनाथ राणे आणि अनिल अंकलगी हे जे 2 ऑथर आहेत, हे एकदम आपल्या महाराष्ट्रासाठी एकदम फेमस आहे. त्यांचं जे बुक आहे बुद्धिमत्ता आणि रिझनिंगचं बुद्धिमत्ता आणि अंकगणितचं, ते तुम्ही घेऊ शकता. कंबाईनमध्ये सुद्धा येतं आणि सेपरेटमध्ये सुद्धा येतं. आणि त्यानंतर आपलं सतीश वसे सर आहेत. सतीश वसे सरांचं एकदम डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि चांगलं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. कोणाकडे तुमच्याकडे बुक असतं ते तुम्ही यूज करू शकता. तर त्यामध्ये बुद्धिमत्ताचं एक फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता म्हणजे फास्ट ट्रॅक रिझनिंग आणि फास्ट ट्रॅक मॅथ्स असे 2 बुक येतात. तर दोन्ही बुक तुम्ही घेऊ शकता, त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, त्यातून अभ्यास करू शकता. तुमच्याकडे व्यतिरिक्त काही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्यावर सुद्धा सांगतो. आणि फक्त तुम्हाला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड 2च पोर्शन इथे राहते, म्हणजे नॉन टेकचा पोर्शन राहतो. बाकी लँग्वेज कोणतीच इथे दिलेली नाही आहे, मराठी नाही, इंग्लिश नाही. आणि त्यामध्ये टेक्निकलसुद्धा सध्या तरी दिलं नाही आहे. 2019चा रेफरन्स आपण लक्षात घेतला तर. हे एकंदरीत असं एक सिनेरिओ आहे किंवा असा जो सीन आहे पूर्ण मित्रांनो टेक्निशियन 3 महाजनकोचा. तर त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांचे असतात की सर ॲप्रेंटिस कंपल्सरी आहे का वगैरे. तर ॲक्च्युली ॲप्रेंटिस कंपल्सरी कुठेच नसते, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. महाजनकोचं जर तुमचं ॲप्रेंटिस झालं असेल 1 वर्षाचं, तर तुम्हाला तिथे प्रिफरन्स मिळतो, म्हणजे फायदा होतो. त्याचे काही पर्सेंटेजने तुमचं रिझर्वेशन मिळून जाते किंवा मार्क मिळतात. परंतु कंपल्सरी नसतं. तुम्ही जर ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोणताही ट्रेड केला असेल, फ्रेशर असाल, तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जे काही आहे जागेमध्ये ते त्यांचं एक स्लॉट असतात. समजा आता फॉर एक्झाम्पल 500 जागा असल्या तर 200-250 जागा फ्रेशरसाठी, 200 जागा तुमचे ते कुशल हे असतात, ते कुशल प्रशिक्षक म्हणून त्यासाठी असतात. आणि बाकी मग ते तुमच्या ॲप्रेंटिससाठी वगैरे जे काय आहे ते. तर ते जेव्हा ॲड येईल, जाहिरात येईल, तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट पिक्चर क्लिअर होईल. बाकी हे जे आहे सॅलरी आहे, एज लिमिट आहे, त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलं, ह्या गोष्टी कन्फर्म आहेत, ह्या चेंज होणार नाही. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की महाजनको टेक्निशियन 3 बद्दल बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल. जाहिरातीबद्दल काही कन्फर्मेशन असलं तर मी तुम्हाला कळवेलच आपल्या चॅनलच्या थ्रू, इंजिनियर अमोल चॅनलच्या थ्रू. त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरच्यावरती नवीन अपडेट्स मिळत राहतील. आणि याच्यामध्ये जनरेशनमध्ये एक चांगला चान्स असा असतो, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, एज लिमिट जास्त असतं आणि क्वालिफिकेशन बाकीचे पण चालतात. तसंच JEE सुद्धा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक पण त्यांना पण इन्स्ट्रुमेंटेशन त्यांनासुद्धा चान्स राहतो. हे जनरेशनचं महत्त्व आहे. जनरेशनमध्ये जे जॉब असतात महाजनकोचे आणि प्रमोशनचे सुद्धा चांगले चान्सेस असतात. वर्किंग एन्व्हायर्नमेंट चांगलं राहते आणि टेक्निकली तुमचं काम राहते, म्हणजे टेक्निकल रिलेटेड चांगलं काम राहते. जनरेशनचा जॉब हा अतिशय चांगला जॉब समजला जातो आणि पॅकेजचं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल महाजनको टेक्निशियन 3 बद्दल. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.